जय हिंद मित्रांनो, मी रुद्र पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। आणि आपण आज भेटतोय आज झालेल्या मुंबई चालक भरती पेपरचं उत्तरपत्रिका बघण्यासाठी। आपण या उत्तरपत्रिकेवर प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघणार आहे। काही लोकांचं असं म्हणणं आहे की आजचा पेपर अवघड होता, काही लोक म्हणतात सोपा होता। तर मित्रांनो, आजचा जो पेपर होता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजिबात अवघड नव्हता, खूप सोपा पेपर होता। कारण हा पेपर 90 मिनिटाचं जरी टायमिंग असलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा कमी वेळात कव्हर होऊ शकतो। अतिशय सोपा प्रश्न होता। फक्त प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्याच प्रश्नांची उत्तर करण्यापेक्षा त्या प्रश्नांमध्ये काही शॉर्ट ट्रिक आहेत का आणि कशा पद्धतीने प्रश्न सोडवता येत होते या सगळ्या गोष्टीवर आपण आज इत्थंभूत चर्चा करणार आहोत। तर बघा, एक आणि एक प्रश्न आपण आज बघणार आहे। फक्त मित्रांनो, विनंती एवढीच आहे की शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। बघा काय प्रश्न होता आजचा पहिला, 25 गुणिले 25 आणि भागिले 5। आता या प्रश्नामध्ये गुणाकार आणि भागाकार आहे। पहिल्यांदा काय करायचं, तर पहिल्यांदा आपण भागाकार करतो। बघा 5 एक 5 आणि 5 5 25। आता शिल्लक काय राहिले, 25 गुणिले 5 आणि 25 5 किती असतात, 1600। पहिलाच पर्याय बरोबर आहे। बघा पहिल्या प्रश्नाचा पहिला पर्याय बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, 41 आणि 42 या संख्यांचा लसावी काढा। लसावी म्हणजे काय हो, बघा या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे। आणि लसावी जेव्हा क्रमागत दोन संख्यांचा असतो, क्रमागत दोन संख्यांचा, तेव्हा त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो। म्हणजे आपल्याला इकडे काय करायचंय, 41 आणि 42 यांचा गुणाकार करायचा। 41 गुणिले 42, बघा गुणाकार काय आहे, 2 1 2 आणि 4 दोन्ही, बघा तिरकस गुणाकार करा, 4 दोन्ही 8 आणि इथं 4 1 4, 8 आणि 4 किती झाले 12, 12चं 2 परत आजचा 4 1 16 आणि आजच्याच आहे 17। काय आलं उत्तराचं, 1722 आहे का पर्याय आहे। बघा क 1722। अतिशय सोपा प्रश्न होता, लसावी काढायला सांगितले। त्याच्यानंतर बघा 6 9 आणि 12 यांचा आपल्याला काय पाहिजे, मसावी पाहिजे। मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने या तीनही संख्यांना भाग जाईल, आपल्याला त्यांचे अवयव पाडायला लागतील। बघा 6 आहे, त्यानंतर कोण आहे 9, त्यानंतर कोण आहे 12, यांचे अवयव पडताना अशी संख्या शोधायची जिने या तिघांना भाग जाईल। बघा 3 ने भाग जाईल का, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12। आता इथे 2 3 आणि 4 आहेत, यांना एकत्र भाग जात नाही, म्हणजे सामायिक अवयव मिळणार नाही आणि आपला एकच सामायिक अवयव तो म्हणजे कुठला, 3। म्हणजे या प्रश्नाचा मसावी काय बघा 3, 6 9 आणि 12 यांचा मसावी काय 3। अतिशय सोपा प्रश्न होता। 5/8 म्हणजे किती टक्के विचारले, 5/8 म्हणजे किती टक्के, बघा अतिशय सोपा प्रश्न आहे। 5/8 म्हणजे किती टक्के विचारले, म्हणून त्याला आपण गुणिले काय करणार 100। किती सोपा प्रश्न आहे। आणि 8 ने 5 ला किंवा 100 ला भाग जातो का चेक करायचं आपल्याला। आता 8 ने 5 ला किंवा 100 ला भाग जात नाहीये, तर आपल्याला गुणाकार करा, 5 गुणिले 100 किती आले 500। आता 500 ला 8 ने भागायचंय, 8 1 8 आणि 8 सांग 48, किती उरले 48, 50 मधून 48 गेले म्हणजे 2 20 आहेत आणि 8 दोन्ही 16, किती उरले 4, भाग जात नाही इकडे पॉईंट, याच्यावर 0, 8 पंचे 40, 62.5 असं उत्तर आले। आहे का ऑप्शन बघा आपल्याकडे 62. हो 62.5। किती टक्के म्हणून विचारले, म्हणून फक्त त्याला 100 ने गुणायचं, इतका सोपा वाला प्रश्न होता। पुढचा प्रश्न काय आहे, एका दुकानदाराने 320 रुपये छापील किमतीच्या पुस्तकावर 35 रुपयांची सूट दिले, तर त्या पुस्तकाची विक्री किंमत काय विचारली। फक्त सूट दिले, टक्के विक्री काही विचारलेलं नाहीत। म्हणजे आपल्याला काय करा, 320 ही छापील किंमत होती आणि सूट म्हणजे काय, आपल्याला डिस्काउंट दिलाय। डिस्काउंट किती रुपयांचा दिलाय, 35 रुपयांचा डिस्काउंट दिलाय। ही वजा करायची आहेत। बघा या 10 तून 5 गेले 5, इकडे अच्छा परत, आणि इथं 12 तून 4 गेले किती उरले 8, अच्छा परत, 285 रुपयाला वस्तू विकले, तर त्या वस्तूची विक्री किंमत काय विचारली, वस्तूची विक्री किंमत आहे 285। अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त एक वजाबाकी करायची होती, एका वजाबाकीवरती तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे। बघा यानंतरचा प्रश्न काय, अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयांना खरेदी केला, खरेदी किंमत किती आहे 12,280 आणि 14,440 रुपयांना विकला, तर त्याला किती रुपयांचा नफा झाला असं विचारले। आपल्याकडे खरेदी किंमत पण आहे आणि आपल्याकडे काय बघा विक्री किंमत सुद्धा आहे। विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे, नफा मिळणार आहे। बघा विक्री किंमत आहे 14,440 आणि खरेदी किंमत किती आहे 12,280 रुपये। ही वजाबाकी करायची आहे। बघा 0 तून 0 गेला आणि 14 तून 8 गेला, 14 तून 8 म्हणजे किती 6 आणि इथं 4 तून 3 गेला 1 उरला आणि 4 तून 2 गेला, 4 तून 2 पुन्हा 2 उरला आणि 1 तून 1 गेला 0, हे 2160 रुपये इतका त्याचा नफा झाला। 2160 आहे का पर्याय, बघा दुसरा पर्याय। त्यानंतर बघा एक मोटरसायकल 18,000च्या किमतीस विकली, 18,000च्या किमतीला विकली, तेव्हा त्याला 12.5% नफा झाला, तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत काय विचारली। बघा खरेदी करून वस्तू विकले, विक्री किंमत किती 18,000, आपल्याकडे फक्त विक्री किंमत आहे आणि ही विक्री किंमत म्हणजे 12.5% नफा घेतलाय। आता बघा जर खरेदी किंमत 100% असली त्याच्यामध्ये 12.5% नफा घेतलाय, 12.5% म्हणजे विक्री किंमत किती झाली आपली 112.5% झाली, 112.5% म्हणजेच 112.5% वस्तू विकले, याचा अर्थ 112.5% म्हणजे 18,000 आहेत आणि 100% म्हणजे खरेदी किंमत होती। आपल्याला फक्त इथं तिरकस गुणाकार करायचा, तिरकस गुणाकार। बघा यांचा तिरकस गुणाकार कसं करणार आहे आपण, 18,000 आणि गुणिले काय पुढे 100 आणि छेदामध्ये काय 112.5, हे दशांश चिन्ह नको आपल्याला, पुसून टाका, दशांश चिन्हाच्या ऐवजी 0 वाढला वरती,
25 चौक 100 किती उरले 12, 25 5 100, 25 चौक 100 आणि हा 0, परत 5 ने भाग जाईल, 5 9 45 आणि 5 8 40, त्यानंतर 9 1 9, 9 2 18, 1 2 3 0 म्हणजे इथे 2000 आहे, 2000 गुणिले 8 म्हणजे 8 2 16. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय बघा, 16,000 ही त्याची काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. सोपा क्वेश्चन एकदम. बघा पुढचा प्रश्न बघणार आहे आपण, सायकलची किंमत, आता मोटरसायकल नाही बरं का, सायकलची किंमत 2500 रुपये आहे, दुकानदार शेकडा 5% सूट देतो, तर ते ग्राहकाला किती रुपयांना मिळाली. बघा 2500 रुपये ही त्याची किंमत आहे, छापील किंमत आहे, विक्री किंमत आहे, आणि या विक्री किमतीवर त्यांनी काय केले, 5% सूट दिले. म्हणजे आपल्याला काय करायचं, 2500 चे 5% काढायचे, तेवढे वजा करायचे. आता 2500 चे 5% कसं करणार, एक शून्य कमी केला तर 10% होतो, म्हणजे किती 250, आणि 250 चे निम्मे म्हणजे किती 125, 125 5% म्हणजे किती झाले बघा, 125 रुपयाची सूट मिळाली. 2500 रुपये किमतीवर 125 रुपयांची सूट मिळाली, म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, 2375 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत आहे. ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला मिळाली, तर 2375 रुपयाला, 125 रुपयाचं डिस्काउंट मिळालंय. बघा पुढचा प्रश्न आहे, 3000 रुपयावर 22% दराने किती कमिशन मिळेल. बघा दर किती आहे 3000, आणि त्याच्यावरती कमिशन किती घ्यायचं आहे, 22% कमिशन घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं, 3000चे 22% शोधायचे आहेत, 22%. बघा आता 22% म्हणजे इकडे 2 शून्य गेल्यात आणि इकडच्या 2 शून्य गेल्या, शिल्लक काय राहिलं, 30 गुणिले 22 म्हणजे 22 त्रिक किती 66, आणि हा शून्य इकडे उचलून द्यायचा, 660 रुपये कमिशन मिळालं. आहे का पर्याय, बघा इकडे आहे पर्याय 660, दुसरा पर्याय. किती सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा काय प्रश्न आहे, एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 असा प्रश्न आहे, आणि मग पुढे काय सांगितले असून विक्रीची किंमत 43,700 आहे. म्हणजे 47,500 ला दर्शनी किंमत होती, छापील किंमत होती. आता इथे दर्शनी म्हणजे छापील समजायचंय, आणि या छापील किमतीमध्ये ती वस्तू विकली कितीला, 43,700, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी डिस्काउंट दिले, सूट दिले. तर त्यांनी काय विचारले, तर शेकडा सूट किती दिली ते काढायचं आपल्याला, शेकडा सूट. 47,500 रुपयाची वस्तू आहे, विकली कितीला, बघा वस्तू किती विकलेली आहे, 43,700 रुपयाला वस्तू विकली. यांची जर आपण वजाबाकी घेतली तर या 2 शून्य, परत 15 7 गेला म्हणजे 8, आणि इकडं 7 4 गेला 3, आणि परत हा शून्य, 3,800 रुपयाचा डिस्काउंट मिळालेला आहे. तर या केसमध्ये बघा 47,500 रुपयाची छापील किंमत होती, त्याच्यावर डिस्काउंट किती दिलाय, 3,800 रुपये. तर आपण विचारणार आहे 100ला किती डिस्काउंट मिळाला. फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे, 3,800 गुणिले 100, आणि छेदामध्ये काय लिहिलं 47,500. याला फक्त संक्षिप्त रूप द्यायचं आहे. बघा हा शून्य गेला शून्य, हा शून्य गेला शून्य, इकडे 475 दिसतात, आणि 38 वरती 2 शून्य, म्हणजे 25 ने भाग देऊ शकतो आपण याला. बघा 25 ने भाग दिला, 25 1 25 किती उरले 22, 25 9 225, इथं 25 1 25, 38 मधून 25 गेले 13 उरले, 25 5 125, आणि परत किती उरले 5, आणि 25 दोन्ही 50, 19 1 19, आणि 19 8 152. इथे 19चा पाडा यायला पाहिजे, कारण 19 ही मूळ संख्या आहे, 19चाच पाडा म्हणायला पाहिजे. बघा किती टक्के डिस्काउंट मिळाला तिथं, 8%. आहे का ऑप्शन आपल्याकडे, हो आहे, इकडे 8% ऑप्शन आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. बघा यानंतरचा काय प्रश्न आहे, एका शेतकऱ्याने 9,200 किमतीचा माल आडत्यामार्फत विकला, त्याला 2% आडत द्यावी लागली, तर आडत्याला किती रक्कम मिळाली असा प्रश्न आहे. आता बघा 9,200 चे आपल्याला 2% काढायचे, 2%. आता 2% काढण्याची एकदम सोपी मेथड काय बघा, शेवटच्या 2 शून्य कमी गेल्या की 1% होतं. 92 म्हणजे काय झालं, 92 रुपये हे 1% झाले. आता 2% म्हणजे 92 ची दुप्पट करायचे, 92 ची दुप्पट, 92 ला फक्त काय करा 2 ने गुणा. बघा 2 2 4, आणि 9 2 18, किती आलं उत्तर 184. आहे का ऑप्शन, हो आहे 184. इथं शेकडेवारी गुणिले 100 बिंबर काही करायची आवश्यकता नाही, फक्त 2% करायची होती. सोपा प्रश्न होता एकदम. त्याच्यानंतरच बघा, महेशने बँकेत 2,10,000 5 वर्षांसाठी ठेवले, आणि मुदतीसाठी त्यांना 3,36,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता असं विचारले. व्याजाचा दर किती, 2,10,000 झाले किती 3,36,000, तर व्याजाचा दर विचारला. 100ला किती या तुम्हाला काढला तर उत्तर मिळू शकतं. बघा आपण हा प्रश्न अशा पद्धतीने मांडू शकतो, 2,10,000 होते, 2,10,000, आणि त्याला मिळाले किती 3,36,000 मिळाले, बरोबर. इथं वजाबाकी वगैरे करत बसू नका, डायरेक्ट लिहा 100ला किती, म्हणजे 2,10,000 हे 100% आहेत, तर 3,36,000 म्हणजे किती टक्के आहेत. आपण डायरेक्ट इकडे उत्तर मिळणार आहे. बघा तिरकस गुणाकार करायचा, आणि तिरकस गुणाकार मध्ये काय लिहिलं आपण 3,36,000 होते, आणि त्याच्या पुढे काय आले अजून हे 100, छेदामध्ये काय आहेत 2,10,000. आता संक्षिप्त रूप देताना काय, हा 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य, त्याच्यानंतर यातले 2 शून्य गेले. बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला. इथे काय फक्त 21, आणि वरती काय 33 60 यांचा भागाकार करायचा आहे. 21 आणि 33 60,
3 ने भाग जाईल का? बघा 3 सत्ते 21, इथं 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6 आणि हा 0. इथं 7 आहे, 7 ने भाग द्यायचा, 7 एक 7, 7 एक 7, किती उरले 4, 7 सक्क 42 आणि हा 0, किती झाले हो? 160. 160 झालेत. याचा अर्थ काय? 100%चे 160 झालेत, म्हणजे 5 वर्षात त्याचे 60% वाढलेत. 60% 5 वर्षात वाढलेत. त्याला भागिले फक्त 5 करायचं. 5 × 5 आणि 12 × 5 = 60, म्हणजे व्याजाचा दर किती होता? 12%. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 320 आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण विचारलेत. आपल्याला सरासरी दिले, विद्यार्थी संख्या सुद्धा दिले, म्हणजे हे 40 आणि 320 या दोघांमध्ये गुणाकार करायचा आहे. 40 × 320. बघा गुणाकारात 0 आला, हा एक 0 आणि हा एक 0, उत्तरात 2 0 लिहून टाकायचे आणि मग 4 ने कुणाला गुणायचे? 32 ने. 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12. काय आलं उत्तर आपलं? 12,800. आहे का ऑप्शन? हो आहे. इकडे शेजारीच आहे बघा, 12,800. अतिशय सोपा प्रश्न आहे. गुणाकारासाठी या संख्या सुद्धा परत लिहित बसायच्या नाहीत, आहे तिथे गुणाकार करा. अतिशय सोपा प्रश्न आहे, करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा 25चे 45चे गुणोत्तर काय विचारले? कुणाचे म्हणले? कुणाचे चे म्हणले त्याला कधी काय करायचं? अंशात लिहायचं. आणि शी म्हणले ना, शी त्याला छेदात टाकून द्यायचं. बघा छेदात टाकले आपण 45 आणि याला तर संक्षिप्त रूप द्यायचं आहे. बघा 5 × 5 = 25 आणि 5 × 9 = 45, म्हणजे गुणोत्तर काय? 5/9. आहे का ऑप्शन? हो 5/9. 5/9 ऑप्शन आहे का? हा बघा, हा चौथा ऑप्शन आहे, ड. 5/9. अतिशय सोपा प्रश्न होता, गुणोत्तर विचारले फक्त आपल्याला. त्याच्या पुढचा प्रश्न पुन्हा गुणोत्तर प्रमाण टॉपिक वरती आहे. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतींचे गुणोत्तर किती आहे? 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत काय? अतिशय सोपा प्रश्न आहे, परवाच्या दिवशी लेक्चर मध्ये आपण घेतलाय. अतिशय सोपा प्रश्न. बघा 3:7 गुणोत्तर आहे खुर्ची आणि टेबल. याचा अर्थ काय? पहिला शब्द खुर्ची, म्हणजे खुर्चीचे भाग किती? 3 आहेत. टेबलाचे भाग किती आहेत? 7. किंमत कोणाची दिली? किंमत दिली टेबलाची. याचाच अर्थ 7 भाग म्हणजे 441 आहेत, तर 3 भाग म्हणजे किती असा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न. तिरकस गुणाकार करा. 3 × 441 भागिले 7, 7 एक 7, 7 सक्क 42, 2 उरले. त्यानंतर 7 त्रिक 21, 63 × 3 करायचं. 63 × 3, 3 त्रिक 9 आणि 7 त्रिक 18, किती आलं उत्तर? 189. आहे का ऑप्शन? खुर्चीची किंमत किती आहे? 189. अतिशय सोपा प्रश्न आहे. एका शाळेतील मुलं व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. बघा मुली आणि मुले यांचे गुणोत्तर किती सांगितले? 4:5 आहे. मुलींची संख्या जर 76 असेल तर मुले किती? बघा मुली आणि मुले, पहिल्यांदा मुली सांगितलेत, याचा अर्थ हे 4 भाग कोणाचे आहेत? मुलींची संख्या, आणि 5 भाग कोणाचे आहेत? मुलांची संख्या. आपल्याला दिली कोणाची संख्या? मुलींची संख्या दिली, म्हणून आपण मांडणी कशी करणार? बघा मांडणी. बघा 4 भाग म्हणजे 76, तर 5 भाग म्हणजे किती असं विचारायचं. 4 भाग म्हणजे 76, तर 5 भाग म्हणजे किती? तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार 5 × 76 भागिले किती? 4. 4 एक 4, 4 एक 4, किती उरले इथं? 4 एक 4, इथं किती उरले? 3. 4 × 9 = 36. 19 5 किती आले? 95. बघा मुलांची संख्या किती आहे? 95. आहे का ऑप्शन आपल्याकडे? अतिशय सोपा प्रश्न होता. जिथं आहे तिथं आपण लगेच गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न लगेच सांगू शकतो. बघा यानंतरचा प्रश्न काय? राजेश आणि मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:7 असून राजेशचं वय दिले त्यांनी. राजेशचं वय किती आहे? 32. याचा अर्थ राजेश पहिल्यांदा आहे, मोहन नंतर. राजेश साठी 4 वापरलेत आणि मोहन साठी किती वापरले? 7. याचाच अर्थ आपण काय लिहिणार? 4 भाग म्हणजे 32, तर 7 भाग म्हणजे किती? तिरकस गुणाकार. बघा 4च्या पाड्यात 32 कधी येतात? 4 8 32 आहेत. मग 7 8 किती? 7 8 56. म्हणजेच मोहनचं वय किती आहे? 56. गुणाकार सुद्धा करायची आवश्यकता नाही, फक्त कम्पेअर करू शकता. 4 8 32 म्हणून 7 8 56. असा सोपा प्रश्न आहे. बघा आई, वडील, मुलगा यांच्या वयाची बेरीज किती आहे? 85. व्यक्ती किती आहेत याच्यामध्ये? 3 व्यक्ती आहेत. आणि पुढे काय सांगितलंय? आणखी 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज काय? आत्ताची बेरीज किती आहे? 85. मग 3 वर्षानंतर फक्त 3 वाढवून चालेल का हो? कारण व्यक्ती 3 आहेत ना, आई, वडील आणि मुलगा. तिघं पण मोठे होणार ना 3-3 वर्षाने. म्हणजे प्रत्येकाचं 3-3 वर्ष वय पकडा त्याच्यामध्ये. आणि 3 त्रिक 9, म्हणजे या 85 मध्ये किती मिळवायचे? 9. 85 अधिक 9 म्हणजे किती आलं होतं? 94. बघा आहे का ऑप्शन? हो इथंच आहे. सोपा वाला क्वेश्चन आहे. 3 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 94. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती आहेत? हे दिलंय मीटर मध्ये आणि वजाबाकी करताना सांगितले सेंटीमीटर मध्ये. करता येईल का वजाबाकी? नाही. पहिल्यांदा हे जे 4 मीटर आहेत ना त्याचं सेंटीमीटर करा. किती झाले? 400 सेंटीमीटर. आणि त्याच्यातून आपण आता 40 सेंटीमीटर वजा करायचं. 400 मधून 40 गेले, किती उरले? 360. पण याला एकक काय आहे? सेंटीमीटर. पर्याय सेंटीमीटर मध्ये नाहीत, पर्याय कशामध्ये? मीटर मध्ये. आता सेंटीमीटरचं मीटर करायचं म्हणजे पुन्हा 2 अंक सोडून दशांश चिन्ह. 3.60 मीटर येणार. 3.60. पण हा जो शेवटचा शून्य ना, या शून्याला किंमत नसते. दशांश चिन्ह दिल्यानंतर लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. 3.6 मीटर हे बरोबर उत्तर. अतिशय सोपा प्रश्न आहे. 3.6 मीटर. त्याच्यानंतर बघा 552 मिनिट म्हणजे किती तास आणि किती मिनिटे विचारलेत. हे 552 काय आहेत? मिनिट आहेत. आपल्याला त्याचं तासामध्ये रूपांतर करायचं आहे आणि उरलेली शिल्लक राहिलेली मिनिटं लिहायची आहेत.
552 हे मिनिट आहेत म्हणून आपण काय करणार बघा, 552 ला 60 ने भागणार आहे, 60 ने भागणार आहे. आता 552 ला 60 नेच का भागायचं, कारण एका तासामध्ये 60 मिनिटं आहेत, 60 ने भागतो आपण. बघा जेव्हा 60 ने भागतो, 60 एक 60 म्हणलं आणि 60च्या पाड्यामध्ये 552 किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या का बघायचं. तर 60चा पाडा म्हणण्याऐवजी तुम्ही 6चा म्हणला तरी चालेल. 6च्या पाड्यामध्ये बघा 6 7 42, 6 8 48 आणि 6 9 किती होतात, 6 9 54 म्हणजे किती होतात इथं 540, 6 9 54 540 झाले आणि उरले किती 12. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 9 तास आणि 12 मिनिटे. 9 तास 12 मिनिटे असा ऑप्शन आहे का? 9 तास 12 मिनिटं, हो इकडेच आहे बघा, 9 तास 12 मिनिटे. बघा यानंतरचा प्रश्न काय आहे, 1 बिलियन म्हणजे किती? 1 बिलियन म्हणजे बघा, 1 बिलियन हा शब्द सोडवण्या अगोदर आपण थोडं बेसिक बघणार आहे. 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे आपण काय लिहितो, 10 लाख म्हणतो. 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. आणि 1 मिलियनच्या नंतर काय लिहिलं आपण, 10 मिलियन. आता इकडे एक शून्य वाढला म्हणजे पुढे एक शून्य वाढवायचा, 100 लाख. 100 लाख म्हणजे काय झालं, 1 कोटी. 10 मिलियन म्हणजे किती, 100 लाख. आणि याच्या पुढे काय तो 100 मिलियन. 100 मिलियन म्हणजे काय होतात, 100 मिलियन म्हणजे पुन्हा आपण काय लिहिणार, एक शून्य वाढवणार, 1000 लाख होतात. आणि 1000 लाख म्हणजेच काय लिहिणार आपण, 100 मिलियन म्हणजे 10 कोटी लिहिणार, 10 कोटी. 100 मिलियन म्हणजे 10 कोटी. आणि 100 मिलियनच्या नंतर काय येतो, 1000 मिलियन. येते लक्षात, 1000 मिलियन. आणि 1000 मिलियन म्हणजेच काय येतो, 1000 मिलियन म्हणजे 1 बिलियन. आणि 1 बिलियन म्हणजेच काय येतं, 100 कोटी. 1 बिलियन म्हणजे उत्तर काय येतं बघा, 100 कोटी. आहे का ऑप्शन आपल्याकडे? हो आहे, 100 कोटी. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. त्याच्यानंतर पुढे बघा, 1 किलो बाईट म्हणजे काय असं विचारलं. 1 किलो बाईट पाठांतराचा प्रश्न आहे, 1024 बाईट येतात. 1 किलो बाईट म्हणजे 1024 बाईट. त्याच्यानंतर बघा 1 ते 40च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत असं विचारलंय. मूळ संख्यांवरती आपण एक ट्रिक बघितली होती. पहिल्या 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 4. नंतरच्या 10 मध्ये किती आहेत, 4. त्याच्यानंतर किती आहेत, 2. त्याच्यानंतर किती आहेत, 2. म्हणजे 10 चे जर सेट केले आपण तर किती मूळ संख्या आहेत. याच्यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक बघितली होती. 4 4 2 2 असं पुढं मालिका होती. तर त्यातले आपल्याला 40 पशीच थांबायचे आहेत 4थ्या नंबर पर्यंत. म्हणजे 10 20 30 आणि 40. आता यांची बेरीज करा. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10 आणि 2 12. म्हणजे टोटल किती मूळ संख्या आहेत, फक्त मूळ संख्या किती आहेत असं विचारले. कोणत्या आहेत, बेरीज वगैरे काहीच विचारले नाही. सोपा प्रश्न एकदम. त्यानंतर बघा, खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती, जिला 88 ने भागले जाईल. 88 ने भागले जाईल म्हणजे भाग निषेध जाईल असं विचारलंय. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणलं तर या सगळ्यात 4 अंकी संख्या आहेत. आपण निरीक्षण केलं तर इथं 8 आहे म्हणजे ही मोठी असू शकणार नाही. इथं 99 आहे, इथं 9 आहे म्हणजे ही सगळ्यात मोठी असेल. आता हिला 88 ने भाग जातो का पहिला बघा, 88 ने भाग जातो का. 88 ने भाग द्यायचं म्हणलं तर इथं 11 8 88, 11 9 99, भाग जात नाही 0 आणि परत 11 8 88. आता हे जे 908 आहेत ना त्याला 8 ने निषेध भाग जात नाही. 8 ने निषेध भाग जात नाही. मग आपण बघा त्याच्यापेक्षा छोटी संख्या दुसरी बघणार आहे. इथं 99 होती, इथं 99. बघा इकडं 88 ला भाग द्यायचा आहे. 11 8 किती 88, 11 9 99, भाग जात नाही इकडे 0 आणि 11 4 44, 904. हिला 8 ने भाग जाऊ शकेल. बघा 8 1 8, इथं पण 8 1 8, परत इथं किती उरले, 1 उरला. 8 8 1 8, परत किती उरले इथं 2 आणि 8 3 24. म्हणजे हिला 88 ने निषेध भाग जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, 99 44. सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा 100 ही 12.5च्या किती पट आहे. कुणाबद्दल विचारले हो, 100 बद्दल. तिला पहिला डोक्यावर लिहून घ्यायचं. बघा ज्याच्याबद्दल विचारले तिला डोक्यावरती. आणि छेदामध्ये कुणाला लिहायचं, 12.5 ला. 12.5 किती पट आहे असं विचारले. संक्षिप्त रूप देताना हा दशांश चिन्ह नको आहे, आवडत नाही आपल्याला. शून्य, हा दशांश चिन्ह पुसून टाका, वरती 0 आला. आता 125 आणि 1000 आहेत, संक्षिप्त रूप द्यायचं. बघा 25 5 125, 25 चोक 100 आणि हा 0 उचलून इकडे लिहायचा. 5 1 5 आणि 5 8 40. किती उत्तर आलो, 8 पट आहे. किती पट आहे, 8 पट. आहे का ऑप्शन, इकडे ऑप्शन आहे. काय प्रश्न विचारलाय, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक. आता जेव्हा मोठा अपूर्णांक विचारलं असतं किंवा लहान अपूर्णांक विचारले तेव्हा त्याला आपण जेव्हा दशांश अपूर्णांकात रूपांतर करू, मोठा आणि लहान शोधणं सोपं होईल. किंवा आपण असंही ऑब्झर्वेशन करू शकतो. बघा इथे जे 14 आणि 24 आहेत याला 2 शून्य वाढवा. परत या 11ला सुद्धा 2 शून्य वाढवा. आणि हे 5 आहेत ना यालाही 2 शून्य वाढवायचे. त्याच्यानंतर हे 3 आहेत ना यालाही 2 शून्य वाढवायच्या. सर सगळ्या अपूर्णांकाला 2 2 शून्य वाढवून घ्या. आता 24चा पाडा म्हणायचा ज्याच्यामध्ये 140 किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या येईल. 24 एक्के 24 आणि 24 पंचे 120 आले. 120, 140 मधून 120 गेले, इथं 20 उरले. 200 आहेत. 24च्या पाड्यामध्ये आपल्याला 200 किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या शोधायची आहे. 24 8 192, 24 8 192 म्हणजे इथं 8 शिल्लक राहिलेत. 58 पर्यंत आपण गेलोय, पूर्ण भाग द्यायची आवश्यकता नाही. पुढे तर 15 ने 110 ला भाग द्यायचा आहे. 15 1 15 आणि 15 7 5 110 मधून 105 गेले म्हणजे उरले किती 5. आता हे 50 आहेत आणि 15च्या पाड्यात 50 किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या.
15 त्रिका 45, इथं 73 आले, इथं 58 आहेत. आता त्याच्यानंतर इथं 500 भागिले 8 आहेत, 8 एका 8, 8 संघ 48, 8 संघ 48, किती उरले इथं 48 म्हणजे 2 उरले, 8 दोन्ही 16, परत किती उरले 4. आता पॉइंट मध्ये उत्तर जाणार आहे, पुढे जायची आवश्यकता नाहीये. इथं 300 भागिले 5 आहेत, 5 एका 5, 5 सक्क 30 आणि हा 0, म्हणजे इकडे 60 दिसतात, इथं 62 आहेत, इथं 73 आहेत आणि इथं 58 आहेत. मग मोठा संख्या कुठली आहे, तर इथं 62 मोठे दिसतात, म्हणून सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला आहे 508. अपूर्णांकांचा लहान मोठेपणा शोधण्यासाठी आपण ही मेथड वापरू शकतो. अंशाच्या पुढे 2 शून्य वाढवायच्या आणि छेदाला भाग द्यायचा, सोपा भाग एकदम. त्याच्यानंतर बघा 235 चा वर्ग विचारला आपल्याला, 235 चा वर्ग. आता बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे अशा संख्येचा वर्ग करणं सोपं आहे. 5 साठी आपण काय लिहितो नेहमी 25 आणि इकडे काय उरले 23. 23 आणि 24 चा गुणाकार त्या शेजारी लिहायचा, 23 आणि 24 चा गुणाकार बघा 23 गुणिले 24 करतो आपण. आता इथं जर 4 ने एकदा गुणायचं 2 ने एकदा गुणायचं म्हटलं तर राष्ट्रीय कार्यक्रम होईल, आपल्याला नाही करायचं तो. बघा इथं काय करणार 3 चौक 12, नंतर तिरकस गुणाकाराची बेरीज, 4 दोन्ही 8 आणि 3 दोन्ही 6, 8 आणि 6 किती झाले 8 आणि 7 14, 14 आणि तो आजच्याच आहे 15, परत आजचा एक आला, दोन्ही 4 आणि इकडे किती 5, 552 आले, ते इकडे लिहायचे उचलून बघा 5 5 आणि 2, काय होतं 55 22 5 किंवा 55 225 आहे का ऑप्शन, हो इथं पहिलाच ऑप्शन आहे बघा 55 225. खूप सोपा प्रश्न आहे. 235 चा वर्ग केला, काय प्रश्न आहे 2809 या संख्येचं वर्गमूळ काढायला सांगितले आणि एकक स्थानी जर 9 आहेत याचा अर्थ काय, याच्या वर्गमुळात एकक स्थानी 3 किंवा 7 असणार आहे. वर्गमुळात एकक स्थानी किती असणार आहे 3, 3 आणि 7 वाले सगळे ऑप्शन आहेत, त्यामुळे आपण काय करणार शेवटचे 2 अंक सोडून 28 उरतात. आता या 28 मधून कोणाचा वर्ग वजा होतो, तर 28 मधून जास्तीत जास्त 5 चा वर्ग वजा होऊ शकतो. याचा अर्थ आपण उत्तराच्या जवळ पोहोचलोय, 53 किंवा 57 हे आपलं उत्तर असणार आहे. हे 43 47 आपल्या कामाचे पर्याय नाहीये. 57 आणि 53 या दोन्हीपैकी आपल्याला एक उत्तर सांगायचं आहे. तर बघा 2809 हे वर्ग 53 आहे की 57 आहे हे सांगण्यासाठी आपण काय करणार आहे 55 चा वर्ग चेक करणार आहे. 55 चा वर्ग काय आहे 55 चा वर्ग 30 25, 30 25 पेक्षा 2809 ही संख्या लहान असेल तर या दोन्ही मधला लहान आपलं उत्तर आहे, म्हणजे याचा अर्थ काय 53 हे आपलं बरोबर उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न होता, वर्गमूळ तर काढायचे होते. त्याच्यानंतर बघा 32 आणि 64 यांचा मसावी काढा म्हणून सांगितलंय. जेव्हा दोन संख्येचा मसावी सांगितलंय आणि लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल तर ती लहान संख्याच त्याचा मसावी असतो. बघा 32 ने 32 ला भाग जातो, 32 एक 32 आणि 32 दोन्ही 64, म्हणजे 32 ने 32 ला आणि 64 दोघांना भाग जातो, म्हणजे 32 हीच संख्या त्यांचा काय बघा मसावी आहे. 24 36 आणि 40 यांचा लसावी काढा म्हणून सांगितलंय. लसावी काढा म्हणजे यांचे अवयव पाहिजे आपल्याला 24 त्यानंतर 36 आणि 40 यांचे अवयव घ्यायचे. आता यांचे अवयव घेताना पहिल्यांदा सामायिक अवयव मिळतो का बघा आपल्याला. तिघांना एकत्र 4 ने भाग जातो, 4 सक्क 24, 4 9 36 आणि 4 10 40. आता 6 9 आणि 10 यांना एकत्र भाग जाणार नाही, त्यामुळे कॉमन भाग देताना आपण इथं 3 ने भाग दिला, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9, 10 ला भाग गेला नाही आहे तसं लिहून टाकले आपण. त्यानंतर 2 सोडा, 2 1 2, 3 ला भाग गेला नाही आणि 2 पंचे 10. आता 3 ला 3 ने भाग गेला आणि 5 ला 5 ने भाग गेला. तर सामायिक अवयव कोण आहे 5 आणि हे बाकी सगळे काय आहेत असामायिक. आणि आपल्याला लसावी पाहिजे म्हणजे काय सामायिक आणि असामायिकचा गुणाकार घ्यायचा आहे. बघा 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 त्रिक 90 आणि 90 चोक म्हणजे काय करायचं 9 चोक 36 आणि पुढे 0, 9 चोक 36 म्हणजे आणि त्याच्या पुढे 0, 360 हे आपलं बरोबर उत्तर आहे. सोपा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 31 प्रश्न होते आपले गणितावरती आणि गणितावरती 30 प्रश्न म्हणजे गणिताचं वेटेज तुमच्या लक्षात येईल. संपूर्ण पेपरमध्ये 30 प्रश्न गणितावरती आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAI या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरात आहे असं विचारले तर त्याचं बरोबर उत्तर आहे पुणे. पाठांतराचा प्रश्न आहे, जीकेचा प्रश्न आहे, मुख्यालय विचारले ठिकाण. पाठांतराचा प्रश्न आहे बघा तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनांचे क्रमांक कोणत्या अध्यक्षांवरून ओळखणार. तेलंगणा म्हणले तर त्याचं बरोबर उत्तर आहे TG. आता TN म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं तसं पण हे चुकीचं पर्याय. TN तामिळनाडूसाठी वापरतात, तेलंगणासाठी काय वापरले TG वापरले. भारतामध्ये BS6 मानके कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आली, म्हणजे आपण जी वाहनं वापरतो त्याला BS6 हे मानक वापरलं जाते आणि ते कधीपासून आहे तर 1 एप्रिल 2020 ला मान्यता मिळाली. बघा 2020 पासून BS6 हे मानक वापरायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघणार आहे आपण विमा नसलेली मोटर वाहने कायदा 1988 मधील कोणत्या कलमांतर्गत शिस्तीस पात्र ठरतात. आता हे शिस्तीस नाही येतं शिक्षेस पात्र ठरतात असं म्हणले बघा, शास्तीस असं नाही येते. तर
विमान नसलेले म्हणजेच काय हो, विमान नसलेले म्हणजे कागदपत्र पूर्तता नसलेले, कागदपत्र पूर्तता नाही त्याच्यासाठी कोणतं कलम आहे तर 196 कलम आहे. त्याच्यानंतर बघा खालील चिन्ह काय दर्शविते असं विचारले. जर या चिन्हाचा विचार केला तर इकडून उजवीकडून येणाऱ्या वाहनाला फक्त बंदी दिले आणि डावीकडून जाणाऱ्या वाहनाला परवानगी आहे. त्यामुळे बघा दुहेरी वाहतूक हे नाही होणार. एकेरी वाहतूक हे बरोबर उत्तर आहे. जर प्रवेश प्रतिबंध असं म्हणायचं असतं तर दोन्ही वाहनांना प्रतिबंध करायला पाहिजे होता. इथं काय केलं, एका वाहनाला प्रतिबंध केलाय त्यामुळे प्रवेश प्रतिबंध होऊ शकत नाही. आणि उजवीकडे वळा ह्याच्यासाठी हे चिन्ह असतं, उजवीकडे वळा. त्यामुळे हे चिन्ह काय येणार बघा, एकेरी वाहतूक. अतिशय सोपा प्रश्न आहे. पिवळी नंबर प्लेट काय दर्शवते. पिवळी नंबर प्लेट बघा, वाहनांना वेगवेगळ्या कलरच्या नंबर प्लेट वापरल्या जातात. त्यातली पिवळी नंबर प्लेट कशासाठी दर्शवली जाते तर ती परिवहन वाहनासाठी असते. ट्रान्सपोर्ट वाहनं जी आहेत त्यासाठी पिवळी नंबर प्लेट. आता या प्रश्नामध्ये काय केले, जर तुम्ही घाई गडबडीत प्रश्न वाचला तर इथं परिवहनेतर असा शब्द वापरलाय. परिवहनेतर म्हणजे काय, परिवहनच्या बरोबर विरुद्धार्थी शब्द वापरलाय. म्हणजे परिवहन वाहने, ट्रान्सपोर्ट वाहने सोडून बाकी सर्व वाहने असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे घाई गडबडीत तुम्ही या पर्यायाकडे जाऊ शकता. पेपर सोपा असतो पण आपल्याला पर्यायामध्ये कन्फ्युजन केलेलं असतं, तर पर्याय व्यवस्थित वाचणं ही आपली जबाबदारी आहे. बघा पुढचा प्रश्न, परिवहन संवर्गाचे लायसन मिळवण्याकरता वयाची किमान वयोमर्यादा. बघा किमान मर्यादा किती असायला पाहिजे असं म्हणते. किमान म्हणजे कमीत कमी किती वय पाहिजे. तर हे 18 वर्ष जो पहिला पर्याय दिलाय ते लायसन्स मिळवण्यासाठी, वाहन चालवण्यासाठी परवाना पाहिजे असेल तर 18 वर्ष. पण स्पेसिफिक इथं परिवहन संवर्ग असं वापरलंय तेव्हा त्याचं बरोबर उत्तर काय ते 20 वर्ष. ट्रान्सपोर्टचं लायसन हवं असेल तर त्याला किती पाहिजे बघा, 20 वर्ष ही वयाची मर्यादा पूर्ण पाहिजे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती असं विचारलंय. समृद्धी महामार्ग म्हणजे बघा किती लांबी, एकूण 701. आता समृद्ध महामार्गाला काय नाव दिले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं त्याला नाव दिले बघा. तर त्याची लांबी किती आहे, 701 किलोमीटर. बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो. चालक दिन पाठांतराचा जीकेचा प्रश्न आहे. 17 सप्टेंबर हा दिवस आपण चालक दिन म्हणून साजरा करतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर बघा भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत असं विचारले. परिवहन मंत्री आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे तर कोण आहे, नितीन गडकरी परिवहन मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे भारताचे नाही आहेत, महाराष्ट्राचे आता सध्या मुख्यमंत्री आहेत. MH14 हा संकेतांक कोणत्या शहराचा आहे. म्हणजे आपण जे काही नंबर प्लेट्स लावतो त्याच्यामध्ये MH1, 2, 3 या पद्धतीने जे काही नंबर्स आहेत त्यातला MH14 कोणत्या शहराचा आहे. तर MH14 बघा पिंपरी चिंचवड या शहरासाठी वापरला गेलाय. त्याच्यानंतर पुढे टायर मधील हवेचा दाब मोजण्याचे एकक काय. दाब मोजायचा असेल तर PSI किंवा बार हे बरोबर एकक आहे. PSI किंवा बार. बघा इथे लॉंग फॉर्म विचारले आपल्याला ITMS याचा अर्थ काय. आणि लॉंग फॉर्म विचारत असताना त्याच्यामध्ये असलेले जे अध्यक्षर आहेत ITM आणि S सगळ्या पर्यायामध्ये आपल्याला तीच अध्यक्षर बघायला मिळत असतात. कन्फ्युज व्हायचं नाही. तर इथे काय सांगितलं, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हे बरोबर उत्तर आहे. इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ITMS पाठांतराचा भाग आहे आपल्याला. बघा वाहन चालकाने सीट बेल्टचा वापर न केल्यास मोटर वाहन कायदा 1988 अन्वये सदर गुन्ह्याकरता दंडाची रक्कम किती असं विचारले. जर आपण गाडी चालवत असताना सीट बेल्ट वापरला नाही तर दंडाची रक्कम किती आहे तर ती 1000 रुपये. दंडाची रक्कम 1000 रुपये आहे. पण जर सीट बेल्ट वापरला नाही, अपघात झाला तर त्याच्यामध्ये जीव गमवावा लागतो. जे लोक वाहन चालवतात, चालक आहेत, चालकचं लायसन काढलंय त्यांनी सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बघा, सीट बेल्टचा वापर करायला पाहिजे. बघा यानंतरचा प्रश्न काय आहे, भारतामध्ये परिवहन संवर्गातील वाहनांची कमाल वेग मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे. वेग मर्यादा विचारले बघा. म्हणजे परिवहन जे ट्रान्सपोर्टचं वाहन आहे त्यानं जास्तीत जास्त किती वेग ठेवायला पाहिजे, वेगाची मर्यादा सांगितली त्यांनी. इथं बघा 60 किलोमीटर आहे, 100 किलोमीटर प्रति तास, 120 आणि 80 किलोमीटर प्रति तास. जर परिवहन संवर्गातील जे वाहन आहे त्याच्यासाठी वेगाची मर्यादा किती सांगितली बघा, 60 किलोमीटर प्रति तास. जर ही मर्यादा ओलांडली तर आपण दंडास पात्र आहे असा त्याचा अर्थ होतो. बघा त्याच्या पुढचा प्रश्न, पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय करणार. पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण काय करणार. बघा पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता प्राधान्य देणार, पादचाऱ्यांना हॉर्न वाजवून रस्ता मोकळा करायला सांगणार, वाहन चौकात थांबून पादचाऱ्यांची भांडण करणार का आपण नाही. पादचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून देणार, अजिबात नाही करायचं. असं तर काय करायचं, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरता प्राधान्य देणार. म्हणजे ते लोक रस्ता ओलांडूपर्यंत आपण शांततेने वाट बघायचं, वेटिंग करायचं असं त्याचा अर्थ आहे. बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च म्हणजे IDTR ही संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे आहे असं विचारलंय बघा. तर महाराष्ट्रामध्ये कुठे आहे संस्था, पुण्यामध्ये. पुणे हे त्याचं बरोबर उत्तर आहे.
त्याच्यानंतर बघा एक चिन्ह दाखवले आपल्याला, सांकेतिक चिन्ह आहे, वरील चिन्ह ओळखा. हे चिन्ह कशासाठी आहे तर पुढे रुग्णालय आहे, पुढे शाळा आहे, पुढे बगीचा आहे, पुढे घाट आहे. आता बघा ही दोन मुले धावताना दिसतात, एकमेकाला पकडून निघाले, याचा अर्थ पुढे काय सांगितलंय शाळा आहे म्हणून सांगितलं. अतिशय सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा ड्रायव्हिंग रेग्युलेशन 2017 नुसार घाट परिसरात कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे. बघा घाट चढणारी वाहने, घाट उतरणारी वाहने, जे वाहने अधिक वेगात असेल ते वाहन, जे वाहन कमी वेगात असेल ते वाहन. बघा घाट सेक्शन मध्ये जे वाहन घाट चढायला लागले त्याला प्राधान्यक्रम देणे किंवा प्राथमिकता देणे हे खूप महत्वाचं आहे. तर हे बरोबर उत्तर आहे, घाट चढणारी वाहने. अतिशय सोपा प्रश्न होता. यानंतर बघा बुद्धिमत्ताचे प्रश्न सुरू होतात. विजोड पद ओळखा असं म्हणले. विजोड पद बघा PRU, त्याच्यानंतर काय सांगितले GIL, त्यानंतर CEH, TVX. याच्यामध्ये विजोड कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही तीन यातले 4 पर्यायापैकी 3 पर्याय एकसारखे असतील आणि चौथा पर्याय वेगळा असं म्हणले. P च्या नंतर बघा Q ला ड्रॉप केले, R घेतले, R च्या नंतर S, T ला ड्रॉप केले आणि U घेतले. म्हणजे याच्यामध्ये एक अक्षर ड्रॉप केले आणि 2 अक्षर ड्रॉप केले. इथं G च्या नंतर बघा G, H ला ड्रॉप केले I, J, K आणि L आहे. त्यानंतर C च्या नंतर बघा C, D ला ड्रॉप केले E, त्यानंतर F, G आणि मग H आला. तसंच पुढे झालंय का बघा T च्या नंतर बघा U ला ड्रॉप केले V, W, X ला ड्रॉप करायला पाहिजे होतं पण यांनी X घेतले. म्हणजे हे काय विजोड पद आहे. बाकीच्या 3 मध्ये तो नियम फॉलो झालाय, एक अक्षर ड्रॉप 2 अक्षर ड्रॉप, पण तिथं ते फॉलो झालेलं नाही, त्यामुळे त्याला आपण विजोड पद म्हणतो. त्यानंतर बघा A, C, F, J, O आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे. सिंपल आहे, फक्त याच्यामध्ये नंबर लिहा. A चा नंबर 1 आहे, त्यानंतर C चा नंबर 3 आहे, F चा नंबर 6 आहे, J चा नंबर 10 आहे आणि O चा नंबर 15. बघा 1 आणि 2 3 होतात, 3 आणि 3 6 होतात, 6 आणि 4 10 होतात, 10 आणि 5 15. म्हणजे प्रत्येक वेळी ऍड होणारा नंबर वाढत चाललाय. 10 मध्ये 5 मिळवले, आता 15 मध्ये आपण किती मिळवणार 6. 15 आणि 6 किती होतात 21 आणि 21 नंबर कोणाचा आहे 21 नंबर. 21 नंबर कोणाचा आहे U चा. बघा यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, मॅन साठी त्यांनी काय लिहिले NZM लिहिले आणि वुमेन साठी काय असं विचारले. आता मॅन साठी 3 अल्फाबेटचा शब्द आहे, इकडे सुद्धा 3च अल्फाबेट दिलेत, पण जर तुम्ही निरीक्षण केलं तर M च्या ऐवजी काय वापरले N आणि A च्या ऐवजी काय वापरले Z आणि N च्या ऐवजी काय वापरले M. तर हे अपोजिट अल्फाबेट वापरलेत. M च्या अपोजिट काय असतो N आणि A च्या अपोजिट आहे Z. मग त्याच पद्धतीनं W च्या अपोजिट काय असणार W, तर W च्या अपोजिट काय D आणि O च्या अपोजिट काय असणार बघा O च्या अपोजिट L असणार आहे. M च्या ऑपोजिट काय आहे M च्या ऑपोजिट N, त्यानंतर A च्या ऑपोजिट काय आहे A च्या ऑपोजिट Z आणि N च्या ऑपोजिट काय आहे M आहे. तर DLNZM अशा पद्धतीचा आपला ऑप्शन असणार आहे. बघा आहे का तसं ऑप्शन, आहे का ऑप्शन DLNZM, हे ऑप्शन बरोबर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे 240 पुन्हा 240 लिहिलेत, 120 40 10 आणि पुढे प्रश्नचिन्ह लिहिले. जर निरीक्षण केलं तर हे 240 ला तुम्ही 1 ने डिवाइड करताय, 240 भागिले 1 240. या 240 ला तुम्ही काय केलं आता 2 ने भाग दिलाय, 2 ने भाग 240 ला 2 ने भाग दिला तर उत्तर येतं 120. आता या 120 ला काय केलंय 3 ने भागाकार केलाय, 120 भागिले 3 उत्तर आलं 40. या 40 ला कितीने भाग दिलाय 4 ने, उत्तर किती आलं 10. आता बघा एकदा 1 ने भागलं, 2 ने, 3 ने, 4 ने. आता आपण कितीने भागायचं आहे तर 10 ला कितीने भागायचं आहे 5 ने आणि 10 ला 5 ने भागलं तर उत्तर किती येते 2. आहे का ऑप्शन असा, हो इकडे ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर 4. त्यानंतर इकडे विजोड संख्या ओळखा असं म्हणले. विजोड संख्या म्हणजे गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे. इकडे 5 आहेत 7 आहेत 13 आहेत आणि 15 आहेत. या संख्या बघितल्या की आपल्या लक्षात यायला पाहिजे या सर्व संख्या काय आहेत मूळ आहेत, फक्त यातली 15 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या नाही. तर विजोड शब्द निवडा, विजोड पर्याय निवडा म्हणलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे 15. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर बघा 3 15 35 प्रश्नचिन्ह 19 143 या संख्यांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे 3 आहेत 15 35 99 त्यानंतर 143. या संख्या बघितलं काय आठवतं आपल्याला, 3 म्हणजे 4 मधून 1 गेलाय, 15 म्हणजे 16 मधून 1 गेलाय, 35 म्हणजे 36 मधून 1 गेलाय, प्रश्नचिन्ह आहे. 99 म्हणजे काय 100 मधून 1 गेलाय आणि 143 म्हणजे काय 144 मधून 1 गेला. पण यातले सुरुवातीचे 4 म्हणजे काय 2 चा वर्ग, 4 चा वर्ग, 6 चा वर्ग, 10 चा वर्ग आणि 12 चा वर्ग. 2 चा 4 चा 6 चा झालाय म्हणजे तुम्ही 8 चा वर्ग घ्यायचा आहे. 8 चा वर्ग किती आहे 8 चा वर्ग 64 आणि 64 मधून 1 गेला तर याचं उत्तर किती आहे 63. बघा किती सोपा प्रश्न आहे. बघा चुकीची संख्या ओळखा म्हणले. या गटामध्ये चुकीची संख्या कोणती आहे ती सांगा म्हणले. जर चुकीची संख्या शोधायचं म्हणलं 3 आहेत, त्यानंतर 6 आहेत, 11 15 21 आणि 28. आता जर निरीक्षण केलं तर 3 मध्ये किती मिळवले तिथं 3 मिळवले, 6 मध्ये किती मिळवले हो 6 मध्ये 5 मिळवले, 11 झाले आणि 11 मध्ये किती मिळवले 4. बघा इथे 3 च्या नंतर 5 मिळवलेत आणि 5 नंतर 4 मिळवलेत. इथंच काहीतरी गपलत आहे असं आपल्याला वाटतं, पण तरी पुढे बघा 15 मध्ये किती मिळवलेत 6, 21 मध्ये किती मिळवलेत 7 आहेत.
मग 3 मध्ये 3 मिळवले 6 होतात, तर 6 मध्ये इथं 4 मिळवायला पाहिजे होते, म्हणजे इथं 10 येतात आणि 10 मध्ये 5 मिळवले की 15 येतात। याचा अर्थ या 11च्या जागेवरती काय होता 10। चुकीची संख्या कोणती आहे 11, ही चुकीची संख्या आहे। एका सांकेतिक भाषेत सेंड हा शब्द TFOE असा लिहिला जातो। सेंड साठी त्यांनी काय लिहिलंय TFOE असा लिहिला जातो, तर त्याच भाषेमध्ये गोल्ड हा शब्द कसा लिहिणार। पहिल्यांदा आपल्याला सेंड साठी TFOE कसा आला हे शोधायचं आहे। बघा एस च्या ऐवजी काय वापरलं टी, एस च्या नंतर इमिजिएट टी असतो, ई च्या नंतर कोण असतो एफ, एन च्या नंतर कोण असतो NO आणि डी च्या नंतर कोण असतो ई। याचा अर्थ नंतर येणारे अल्फाबेट वापरले। मग जी च्या नंतर काय येतं, जी नंतर काय येतो एच, ओ च्या नंतर पी, एल च्या नंतर काय येतो एम आणि डी च्या नंतर काय येतो ई। बघा HPME हा एक ऑप्शन तसा, HPME तिसरा ऑप्शन आहे बघा HPME। सोपा प्रश्न एकदम। सांकेतिक लिपीवरती जास्त प्रश्न आहेत बघा, परत आपल्याला सांकेतिक लिपीवरती प्रश्न आलेला आहे बघा। एका परिभाषेत 786 कसं वापरले बघा, स्टडी व्हेरी हार्ड। त्याच्यानंतर काय सांगितलं 958 म्हणजे हार्ड वर्क पेज, त्यानंतर 645 म्हणजे काय स्टडी अँड वर्क। तर खालीलपैकी कोणता अंक व्हेरी साठी वापरलेला आहे। तर यामध्ये काय करायचं, पहिल्या सेंटेन्स मध्ये 786 आहेत स्टडी व्हेरी हार्ड आणि पुढे काय 958। तर इथं या दोन्ही सेंटेन्स मध्ये कॉमन वर्ड कुठले आहे बघा, इथं स्टडी व्हेरी हार्ड लिहिले, हार्ड वर्क पेज म्हणले, तर इथं हार्ड आहे, इथं सुद्धा हार्ड आहे। आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे, तर 8 इथं आहे, इथं पण 8 आहे। याचा अर्थ आपण असं म्हणूया की हार्ड साठी 8 हा अंक वापरलेला आहे। पुढच्या याच्यामध्ये वर्क पेज लिहिले, इथं काय स्टडी अँड वर्क म्हणले, म्हणजे इथं काय इथं सुद्धा वर्क आहे, इथं सुद्धा वर्क आहे आणि या दोघांमध्ये 645 आणि इकडे बघा 645 आणि त्याच्यानंतर 958 या दोघांमध्ये कॉमन काय आहे तर 5 आहे। इकडे पण 5 आहेत आणि इकडे पण 5 आहेत। त्याच्यानंतर एकदा कम्पेअर करा, स्टडी अँड राहिले इथं स्टडी आहे, तर इथं स्टडी आहे, इथं सुद्धा स्टडी आहे, म्हणजे हे स्टडी गेलं हे स्टडी गेलं। स्टडी साठी बघा इथं काय वापरले 786 आहेत आणि इकडं 645, तर यातला 6 आणि यातला 6 हा कशासाठी आहे स्टडीसाठी। आता विचारले आपल्याला व्हेरी, तर इथं व्हेरी शिल्लक आहे आणि इथं शिल्लक आहे 7 आहे। याचा अर्थ व्हेरी साठी कुठला संकेत वापरलाय तर 7 हा संकेत वापरलेला आहे। ज्या वेळेला सांकेतिक लिपीमध्ये पूर्ण सेंटेन्स दिले त्याच्यासाठी अंक दिले, तर कॉमन शब्द शोधायचे, कॉमन शब्दासाठी कुठला कॉमन संकेत वापरलाय हे शोधायचं, ही मेथड आहे। पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत जर ओव्हरचे संकेत QYIW आहे तर स्टार चे संकेत काय रूप तयार होईल असं विचारले। आता बघा इथं ओ चा नंबर किती आहे 15, V चा नंबर 22, E चा नंबर 5 आणि R चा नंबर किती आहे 18। त्याच्याऐवजी Q वापरलाय, Q चा नंबर 17, Y चा नंबर किती आहे तर Y चा नंबर 25, त्यानंतर I चा नंबर किती आहे 9 आणि W चा नंबर किती आहे 23। जर आपण निरीक्षण केलं तर 15 च्या ऐवजी 17 म्हणजे अधिक 2 केलेत, 22 च्या ऐवजी 25 म्हणजे अधिक 3 केलेत, 5 च्या ऐवजी 9 अधिक 4 आहेत आणि 18 च्या ऐवजी 23 म्हणजे 18 ऐवजी 23 अधिक 5 केलेत। पहिल्यांदा 2 3 4 5 असे वाढत जातात। त्याच पद्धतीने आपण काय करायचंय, स्टार लिहिले, S चा नंबर किती आहे 19, T चा नंबर किती आहे 20, A चा नंबर किती आहे 1 आणि R चा नंबर किती आहे 18। याच्यामध्ये त्याच सिक्वेन्स नाही 19 अधिक 2, 19 अधिक 2 म्हणजे काय 21, त्यानंतर 20 अधिक 3 म्हणजे काय येणार 23, त्याच्यानंतर काय बघा 1 अधिक 4 म्हणजे किती येणार आहे 5, 18 अधिक 5, 18 आणि 5 किती होणार आहे 23। तर तुम्हाला या पद्धतीने अल्फाबेट निवडायचं 21 23 5 आणि 23, 21 23 5 23। 21 नंबरचा अल्फाबेट काय 21 साठी आपण काय लिहितो U, 23 साठी काय लिहितो W, 5 साठी काय लिहितो E आणि 23 साठी पुन्हा काय लिहितो W, UWEW आहे का ऑप्शन तसा UWEW आहे का ऑप्शन, सोपा ऑप्शन आहे बघा UWEW। त्यानंतर बघा अंतर किलोमीटर मध्ये मोजले, तर इथं काय मोजणार किलोग्रॅम मध्ये, अंतर किलोमीटर मध्ये, तोच संबंध तुम्हाला इकडे जोडायचा आहे। काय मोजतो आपण किलोग्रॅम मध्ये, अंतर किलोमीटर, त्याच पद्धतीने आपण काय लिहितो वजन मोजतो बघा, वजन मोजतो किलोग्रॅम मध्ये। सोपा प्रश्न आहे बघा। इथं काय केलंय मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा जसा संबंध आहे तसाच संबंध आपल्याला इकडे सांगायचा आहे। इकडे मुख्यमंत्री आहे आणि त्याच्यासमोर राज्यपाल, जर इथं राष्ट्रपती असेल तर अगोदर काय येणार आहे मुख्यमंत्री, त्याच पद्धतीने संबंध आपल्याला काय सांगायचा आहे पंतप्रधान। परस्पर संबंधावरती प्रश्न आहे, पण त्याचबरोबर राज्यघटनेची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे बघा। मंगळ बुध शुक्र शनी या शब्दांशी साम्य असणारा शब्द सांगा म्हणले, तर मंगळ बुध शुक्र आणि शनी हे काय आहेत तर आकाशात सूर्याभोवती फिरणारे ते ग्रह आहेत। मग आपण ग्रह म्हटल्यानंतर चंद्र हा उपग्रह आहे नाही चालणार, तर इथं ग्रह पर्याय दिलाय, आपण इकडे कन्फ्युज होऊ शकतो। हे काय आहेत म्हणून विचारलेलं नाही, याच्याशी मिळता जुळता शब्द विचारलाय। जर हे ग्रह असतील तर आपल्याला सुद्धा ग्रह सांगायचा आहे, तर पृथ्वी हा सुद्धा एक ग्रहच आहे, त्यामुळे काय नाव उत्तर पृथ्वी, ग्रह विचारलाय। त्यानंतर बघा गहू आणि पुढे पाव लिहिले, म्हणजे गव्हापासून काय बनतो पाव बनतो। संबंध लक्षात घेऊन शब्द जोडी निवडा, म्हणजे हा जो संबंध आहे तसाच संबंध पाहिजे।
आता गव्हापासून पाव बनतो, मग भातापासून डाळ बनते का हो? भातापासून डाळ नाही, चुकीचा पर्याय. त्याच्यानंतर काय म्हणले, मातीपासून विटा बनतात. मातीपासून विटा, हा ऑप्शन बरोबर आहे. मातीपासून विटा बनतात. गवंडीपासून भिंत बनत नसते, गवंडी भिंत बांधत असतो. गवंडीपासून भिंत बनवत नाही. मग भिंतीमध्ये गवंड्याला घालायला पाहिजे, चालेल का तसं? नाही ना. बघा, दही पासून दूध बनतं का हो? नाही, तर दुधापासून दही बनतं. तर हे उलट दिले. आपला बरोबर उत्तर काय, माती आणि विटा. बघा त्याच्यानंतर पुढे, दीप्तीला 6 बहिणी आहेत. काय सांगितलं, दीप्तीला 6 बहिणी आहेत. तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे. तर पुढे काय विचारलं बघा, तर कल्पनाला एकूण किती बहिणी आहेत? दीप्तीला किती बहिणी आहेत? 6. आणि त्यांच्यापैकीच एक बहीण आहे, तिचं नाव काय आहे बघा, कल्पना. आता विचारले कल्पनाला किती बहिणी आहेत? इथं दीप्तीला काढा, त्याच्याऐवजी काय लिहायचं, कल्पना. कल्पनाला सुद्धा किती बहिणी आहेत? 6च बहिणी आहेत. सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न होता. याच्यानंतर काय प्रश्न विचारलाय, आज गुरुवार आहे, तर 76 दिवसानंतर कोणता वार येईल? 76 दिवसानंतर पुन्हा तोच वार रिपीट कधी होतो? 76 दिवसानंतर कोणता वार येईल असं विचारले. आज असलेला वार पुन्हा रिपीट व्हायचा असेल तर 7 दिवस जायला लागतात. म्हणून आपण या 76 ला काय करणार आहे, 7 ने भागणार आहे. 7 × 7 आणि 7 × 10 = 70. 76 मधून 70 गेले, बाकी किती उरली आपली? बाकी किती उरली बघा, 6 उरली. याचा अर्थ 6 दिवस पुढे जायचं आहे. आज वार कुठला आहे? गुरुवार. गुरुवार पासून 6 दिवस पुढे जायचे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि इथं वार कुठला येणार? बुधवार. तर आपलं बरोबर उत्तर काय, 76 दिवसानंतर कोणता वार असणार आहे? बुधवार. 6 दिवस पुढे जाणे म्हणजे 1 दिवस मागे, गुरुवारच्या मागे 1 दिवस गेला तरी पण खटाकचे उत्तर मिळणार आहे आपल्याला. सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, 5 वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1.5 असेल. काय विचारलंय? 5 वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1.5 असेल, तर त्यावेळी तिचे वय काय असेल? आता आजचं वय सोनाचं माहिती आहे का आपल्याला? नाही. तर जर समजा मी असं म्हणलं, आजचं वय तिचं x आहे आणि त्याच्यामध्ये 5 मिळवले, तर हे x ची किती होणार आहे? 1.5 होणार आहे, 1.5x होणार आहे. याचाच अर्थ हे 5 म्हणजे काय, अर्धा भाग आहे. आजचं वय किती आहे? 10. 10 मध्ये जर 5 मिळवले तर तेव्हा किती होतात? 15 होतात. म्हणजे 10 ची 1.5 होते 15. तर या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच वय विचारलंय, तर तेव्हाच वय तिचं किती असणार आहे? 15 वर्ष. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण गडबडीत इथं 5 म्हणू शकतो, 10 म्हणू शकतो, तर 15. इथं प्रश्न काळजीपूर्वक वाचा. त्यावेळी तिचे वय काय असेल असा प्रश्न विचारला. त्यावेळी लिहिले कोणी? 10 वर्ष लिहिले कोणी? नाही ना. बघा 15 हे तसं बरोबर उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा आणि उजवीकडून 7वा आहे. डावीकडून कितवा आहे बघा? डावीकडून 9वा क्रमांक आहे आणि उजवीकडून कितवा सांगितलंय? उजवीकडून 7वा. बरं, दोन्ही नंबर कुणाचे आहेत? एकाच व्यक्तीचे. सुहास या एकाच व्यक्तीचे जेव्हा 2 नंबर असतात तेव्हा सरळ आपण काय करतो, 9 आणि 7 यांची बेरीज करतो. 9 आणि 7 किती? 9 आणि 7 16. त्याच्यातून 1 वजा करतो. हा वजा का केला? कारण एकाच व्यक्तीचे 2 नंबर घेतले. 16 मधून 1 गेला म्हणजे किती आलं? 15. सोपा प्रश्न आहे बघा. रांगेत व्यक्तींची संख्या किती आहे? 15 आहे. त्यानंतर बघा, एका सरळ रेषेत 1-1 मीटर अंतरावर काही खांब उभे केले आहेत, तर कोणत्याही सलग 7 खांबामधील अंतर काय? आता जेव्हा 7 खांब लावलेले असतात ना, त्याच्यामध्ये अंतर किती असतात बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7 खांब आहेत. म्हणजे इथून इथे 1 मीटर, 2 3 4 5 आणि 6 मीटर. जेवढे खांब असतात ना त्याच्यापेक्षा अंतर 1 कमी घ्यायचं आणि प्रत्येक खांबामध्ये 1-1 मीटर म्हणले म्हणजे उत्तर काय येणार आपलं? 6 मीटर. एकूण अंतर किती झालं? 6 मीटर. 7 खांबामध्ये अंतर किती आहे? 6 मीटर. संपूर्ण पेपरच सोपा आहे म्हटलं तरी हरकत नाही. सोपा प्रश्न आहे बघा. राजू सौरभपेक्षा लहान आहे पण सीमापेक्षा मोठा आहे. आता राजूला दाखवताना बघा, आपण इथे जर राजू दाखवला तो कुणापेक्षा लहान आहे? सौरभ राजूपेक्षा लहान आहे. म्हणजे इथं राजू दाखवला त्याच्यापेक्षा थोडासा लहान कोण दाखवणार आपण? सौरभ दाखवणार. पण सीमापेक्षा मोठा आहे. आता सौरभ कोणापेक्षा मोठा आहे? सीमापेक्षा. म्हणजे सीमाला आपल्याला इकडे दाखवायचंय, सीमा. ठीक आहे. त्याच्यानंतर केतकी सीमापेक्षा मोठी आहे पण सौरभपेक्षा लहान आहे. आता केतकी सीमापेक्षा मोठी दाखवायची पण सौरभपेक्षा लहान, म्हणजे केतकी इथं असणार आहे. इथं केतकी झाला. राजू सर्वात मोठा आहे, सौरभ, केतकी आणि मग कोण आहे? सीमा आहे. तर यापैकी सर्वात लहान कोण असं विचारलं आपल्याला? सर्वात लहान बघा, राजू सगळ्यात मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? सौरभ. सौरभपेक्षा लहान कोण आहे? केतकी. आणि केतकीपेक्षा लहान कोण आहे? तर सीमा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येणार आहे? सीमा सर्वात लहान आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलं बघा, 5 अंकी लहानात लहान संख्या. आता 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे काय बघा? 1 2 3 4 आणि 5. 5 अंकी लहानात लहान संख्या काय दिली बघा? 10,000. 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय मिळेल? आता या 10,000 ला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागायचंय. ही झाली 3 अंकी लहानात लहान संख्या. आता हिला भाग द्यायचं म्हणजे हा 0 गेला 0, हा 0 गेला 0, शिल्लक काय राहिलं? 100. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठे आहे बघा? इकडे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 48 भागिले 1000 बरोबर काय विचारले? आता जर तुम्ही 48 ला 1000 ने भागताय, कितीने भागताय? 1000 ने. आता भागाकार करण्यासाठी इथं पाडे म्हणायची गरज नाही. कोणत्याही संख्येला अशा संख्येने भागतो की ज्याच्यामध्ये 0 आहे. 1 वरती 3 शून्य म्हणजे 48 मध्ये 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 48 मध्ये
उजवीकडून 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. काय उत्तर बघा आपलं 0.048 आहे का ऑप्शन. इकडे बघा ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर बघा इकडे मराठीचे प्रश्न सुरू होतात. लंकेची पार्वती होणे या वाक्याचा अर्थ काय. लंकेची पार्वती म्हणजे बघा काय दिले, सोने घातलेली स्त्री चुकीचं आहे, चांदी घातलेली स्त्री हे पण चुकीचं आहे, पितळ घातलेली स्त्री चुकीचं आहे, दागिने न घातलेली स्त्री जिच्याकडे अजिबात दागिने नाहीत अशा स्त्रीचं वर्णन करताना लंकेची पार्वती असा शब्द वापरला जातो. पुढे काय सांगितलं बघा, मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो. काय सांगितलंय, मंगेश अभ्यास करताय, तुम्ही करताय ना अभ्यास करताय म्हणजे तुम्ही मुंबईच्या पेपरमध्ये आता पास होणार आहे. इथे काय दिलंय, मंगेश अभ्यास करत नाही म्हणून शेवटी नापास होतो. या वाक्यातील म्हणून हा शब्द खालीलपैकी कोणते अव्यय आहे. अव्यय म्हणजे शब्दांची जात विचारली आपल्याला. बघा इकडे एक वाक्य आहे, मंगेश अभ्यास करत नाही शेवटी नापास होतो. 2 वाक्य आणि 2 वाक्यांना जोडण्याचं काम कोण करलंय, म्हणून हा शब्द करलाय. तर म्हणून या शब्दाला आपण शब्दयोगी म्हणू शकतो का, नाही. केवळ प्रयोगी नाही, उभयान्वयी आणि धातू साधितपणे. इकडे काय येणार, उभयान्वयी अव्यय येणार. खूप सोपा प्रश्न आहे. 2 वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय म्हणतो. छान. पुढे विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. स्त्रीलिंगी रूप म्हणजे बघा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी सांगायचं आपल्याला. तर विदुषी पहिलाच पर्याय दिलाय विदूषक, हे तुमचा कार्यक्रम करायसाठी पर्याय दिलाय. विदुषी आणि विदूषक होत नाही. बघा आयुष्यमान मूर्ख विद्वान, विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे. विद्वानचं स्त्रीलिंगी रूप काय होतं, तर विदुषी. त्यानंतर बघा लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, बघा लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे असं काम करणे ज्याच्यामध्ये आपल्याला कोणताही आर्थिक लाभ होणार नाही. बघा इथं सेवा करणे, सैन्याचा त्याग करणे, त्यानंतर बघा आर्थिक लाभ नसणारे काम करणे, फायदा नसणारे काम करणे, आर्थिक लाभ नसणारे काम करणे ज्याच्यामध्ये आपला आर्थिक फायदा काहीच होणार नाही, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे असं म्हणलं जातं. बघा काय प्रश्न आहे, मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. काय व्हायचंय, डॉक्टर व्हायचं आहे म्हणून अभ्यास करतो. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे असं विचारलंय. बघा इकडे काय सांगितलंय, हेतू सांगितलं. हेतू कशासाठी जीवशास्त्राचा अभ्यास करलाय, डॉक्टर व्हायचा म्हणजे त्याचा हेतू दिसतो आपल्याला. आणि हे जे म्हणून आले ते कशासाठी आले, हेतू दाखवण्यासाठी आले. मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. आणि मग हेतू दाखवणारं जे वाक्य असतं ते वाक्य कशामध्ये येतं, संयुक्त वाक्यामध्ये येतं. येते लक्षात, हेतू सांगायचा आहे. आज्ञार्थी वाक्य नाही, इथं काही आज्ञा दिलेली नाही. मिश्र वाक्य होऊ शकत नाही, नकारार्थी वाक्य सुद्धा नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, संयुक्त वाक्य येते. नंतर बघा वल्कल या शब्दाचा अर्थ काय असं विचारलंय. वल्कल या शब्दाचा अर्थ काय, तर तिथं काय काय दिले बघा अर्थ. प्राण्यांच्या चामडीपासून बनवलेले वस्त्र, झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र, कापसापासून बनवलेले वस्त्र, सिंथेटिक दोऱ्यापासून बनवलेले वस्त्र. तर आता बघा वल्कल या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहिती असेल तर आपण काय सांगणार, झाडाच्या सालीपासून बनवलेले जे वस्त्र असतात, आदिमानव झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र वापरत होते, त्याला आपण म्हणतो वल्कल. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, जंगम या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द काय. जंगम, आता बघा जंगम म्हणलं तर काय होतं, जंगम म्हणजे हलवता येणारे. इथे लक्षात, हलवता येणारे किंवा आपण काय म्हणतो स्थानांतरित करता येणारे. स्थानांतरित करता येणारे त्याला म्हणतो आपण जंगम. आता जे स्थानांतरित करता येत नाही, फिक्स आहे, त्याला काय म्हणायचं, स्थावर. स्थावर मिळकत जे आहे ना, फिक्स आहे, तिला स्थानांतरित करता येत नाही, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार, स्थावर. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, पूजा शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता. पूजा म्हणजे आपण जी देवाची पूजा करतो तोय. पूजा या शब्दाची एकदा पूजा केली तर आपण पूजाच म्हणतो, 2 वेळा 3 वेळा 4 वेळा पूजा केली तरी सुद्धा काय असते, पूजाच असते. येते का लक्षात, देवाची पूजा करताना आपण काय म्हणतो, पूजा या शब्दाचा अनेक वचनी शब्द काय येतो, पूजाच येतो. त्यानंतर बघा थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय असं विचारले. थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. फराळ थंड झाल्यानंतर करणे चुकीचं आहे. फराळाच्या व्यतिरिक्त इतर अन्न पदार्थ खाणे चुकीचं आहे. भरपेट फराळ करणे चुकीचं आहे. उपाशी राहणे, थंडा फराळ करणे, काहीच नाही खाणे याला म्हणायचं थंडा फराळ करणे. सोपा प्रश्न होता एकदम. म्हशीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता. बघा ध्वनिदर्शक शब्द हा मराठीमधला एक महत्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न असतात. तर म्हशीचा ध्वनिदर्शक, म्हस जेव्हा ओरडते ना त्याला आपण काय म्हणतो, रेकणे. म्हशीचं काय असतं, रेकणे. हंबरणे होत नाही, किंकाळणे होत नाही, चित्कारणे सुद्धा होत नाही. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही. बघा भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका याच्यामध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही असं म्हणले. तर बघा समाजवादी हा शब्द आहे, समाजवादी आहे. धर्मनिरपेक्ष आहे, त्यानंतर सार्वभौम सुद्धा आहे. साम्यवादी हा शब्द त्याच्यामध्ये नाही आहे. तर कोणता नाही म्हणून विचारले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर साम्यवादी हे बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर बघा खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण देशातील स्थानानुसार क्रम सांगा. उत्तर म्हणजे बघा उत्तर वरच्या बाजूला उत्तर असते, इकडे काय असते
उत्तर आणि उत्तरेकडून इकडे जायचं दक्षिणेकडे, अशा पद्धतीने आपल्याला क्रम लावायचा, उत्तर ते दक्षिण. आता याच्यामध्ये बघितलं उत्तर ते दक्षिण, तर बघा कशा पद्धतीने क्रम आहे आपला. अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. म्हणजे उत्तर कसं येणार 3, 1, 2 आणि 4. 3, 1, 2, 4. 3, 1, 2, 4 आहे का ऑप्शन इकडे बघा. 3, 1, 2, 4. सगळ्यात उत्तरेकडे काय आहे तर अरुणाचल प्रदेश, त्याच्यात थोडंसं खाली आलं तर नागालँड, त्यानंतर मणिपूर आणि सगळ्यात शेवटी काय मिझोराम. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघितला आपण. भारताचा नकाशा बघितला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या. बघा काय प्रश्न पुढे. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही. तर थोडक्यात जगाचा थोडासा भूगोलावरती प्रश्न विचारला आहे. जगाचा नकाशा जर अभ्यास केला तर कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही असं म्हणले. तर चिली हा जो देश आहे, चिली हा देश बघा तिकडे येत नाही, ब्राझीलला लागून येत नाही. चिली हा देश ब्राझीलला लागून नाही. बाकीचे सगळे काय लिहिले बोलिव्हिया, त्यानंतर काय लिहिले उरुग्वे, कोलंबिया, हे सगळे देशात ब्राझीलच्या अवतीभोवती आहेत, सीमा लागून आहे. चिली या देशाची सीमा तेवढी ब्राझीलला लागून नाही. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. याच्यामध्ये नद्या दिल्यात बघा, नर्मदा, तापी, भीमा आणि गोदावरी. तर सर्वात उत्तरेकडे कोण आहे तर नर्मदा. नर्मदा नंतर कोण आहे तापी आहे, हे बरोबर आहे. फक्त भीमा खाली आहे आणि गोदावरी वरती आहे. म्हणजे इथं काय येणार 1, 2, 4 आणि 3 असा ऑप्शन निवडायचा. 1, 2, 4 आणि 3. बघा इकडे क नंबरचा पर्याय ना तो बरोबर आहे. 1, 2, 4 आणि 3 उत्तरेकडून दक्षिणे महाराष्ट्रातील नद्यांचा क्रम सांगितलाय. त्यानंतर खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात बघा पूर्णगड, त्यानंतर भारमे, केळशी आणि कर्ली. कर्ली कुठे आहे हो, कर्ली सिंधुदुर्ग मध्ये, रत्नागिरीमध्ये येत नाही. कर्ली ही खाडी सिंधुदुर्ग मध्ये आहे, रत्नागिरीमध्ये येत नाही. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कास्य मूर्ती सापडली आहे. सिंधू संस्कृतीमध्ये बघितलं तर मोहनजोदडो या ठिकाणी काय झालंय नर्तकांची कास्य मूर्ती आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झालेली नाही असं म्हणले. बौद्ध धर्म परिषद, तर बौद्ध धर्म परिषद आपण बघितलं तर राजगृह या ठिकाणी झालेली आहे, वैशाली या ठिकाणी सुद्धा झाले आणि काश्मीर मध्ये सुद्धा बौद्ध धर्म परिषद पार पडली आहे. तर पार पडलेली नाही कुठं, सारनाथ या ठिकाणी पार पडलेली नाही. बघा यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहे, खालील राज्यकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतर असा कार्यकाळानुसार क्रम लावा म्हणते. सर्वात अगोदर कोण होता, त्याच्यानंतर कोण, सगळ्यात शेवटी कोण, या पद्धतीने. तर जर बघितलं तर हे अल्लाउद्दीन खिलजी इकडं, तर रजिया सुलतान हे सगळ्यात जुना त्यांचा कार्यकाळ आहे. त्याच्यानंतर कोण आहे गियासुद्दीन बलबक आणि त्याच्यानंतर कोण आहे जलालुद्दीन खिलजी आणि सगळ्यात शेवटी कोण आहे बघा अल्लाउद्दीन खिलजी. सगळ्यात शेवटी रजिया सुलतान 3 नंबर पहिल्यांदा घ्यायचा, 3 नंबर, त्याच्यानंतर 2, 1 म्हणजे 3, 2, 1 आणि 4 असा ऑप्शन आहे. 3, 2, 1 आणि 4 आहे का तसा ऑप्शन. 3, 2, 1 आणि 4 हा पहिलाच ऑप्शन आहे बघा. 3, 2, 1, 4. त्यानंतर खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. अचूक म्हणजे चुकीची नसलेली जोडी ओळखायची. अचूक चुकीची नसलेली म्हणजे बरोबर जोडी सांगायची आपल्याला. इथं काय करायचं, बरोबर जोडी सांगायची. बरोबर बघा, पेशवा सैन्यांची व्यवस्था पाहणे. हे अष्टप्रधान मंडळावरती प्रश्न आहे. यापूर्वी अष्टप्रधान मंडळ हा एक महत्वाचा घटक आहे, त्याच्यावरती वारंवार प्रश्न येतात असं मी बोललो होतो. तर सैन्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी बघा पेशवांच्याकडे नाही आहे. इथं कोण असतं, सुभेदार असतात. त्यानंतर बघा सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश, हे चुकीचं आहे, ही पण जोडी चुकीची आहे. सुमंतांचं काम काय बघा परराज्य संबंध, इथं परराज्य संबंध. सचिव बघा सचिव हे पण चुकीचं आहे, कारण इथं सचिव परराज्य संबंध बघत नाहीत. परराज्य संबंध कोण बघतात, सुमंत. आणि मग सचिवांच्याकडे जबाबदारी काय आहे, सरकारी आज्ञापत्र काढणे. आणि अमात्यांचं नाव काय आहे, जमा खर्च पाहणे. हे बरोबर उत्तर आहे बघा. ही बरोबर जोडी आहे, बाकी सगळ्या जोडी चुकीच्या आहेत. तर सैन्यांची व्यवस्था पाहण्याचं काम कोणाकडे आहे, सुभेदार. येते लक्षात. त्यानंतर सुमंत काय करतात तर परराज्य संबंध बघतात. आणि सचिवांच्याकडे काय असतं तर सचिवांच्याकडे सरकारी आज्ञापत्र काढणे. अमात्य मात्र जमा खर्च पाहणे, ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर बघा पानिपत हे ऐतिहासिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. सोपा प्रश्न आहे. पानिपतच्या युद्धांवरती बऱ्याच वेळा प्रश्न आले, तर ते हरियाणामध्ये येतं. पानिपत हे शहर कुठे आहे तर हरियाणामध्ये. यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला म्हणून समिती स्थापन करण्यात आली होती. दर्जा मिळाला नाही तर ते मिळावा म्हणून पाहिजे होते, मिळावा असं पाहिजे होतं. ठीक आहे, थोडंसं शब्दामध्ये मिस्टेक आहे पण काय हरकत नाही. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून समिती स्थापन करण्यात आली असं होतं. तर यावरती आपण वर्गामध्ये परवाच चर्चा केली आहे. तर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा कधी मिळालाय तर त्याचं बरोबर उत्तर आहे 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर बघा, 3 ऑक्टोबर 2024 ला दर्जा मिळालाय. आणि मग त्याच्यासाठी समिती नेमली होती. आता सध्या या समितीचे अध्यक्ष कोण होते तर ज्ञानेश्वर मुळे. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कोण अध्यक्ष त्याचे, ज्ञानेश्वर मुळे. हा प्रश्न आपण वर्गात तयारी केली आहे आणि जर अभिजात भाषेवरती प्रश्न विचारला तर तो प्रश्न अध्यक्षांवरती विचारला जाणार आहे. यावरती सुद्धा आपण बोललो होतो.
अतिशय सोपा प्रश्न आहे हा. त्यानंतर पुढे योग्य जोडी ओळखा म्हणले बघा. प्रवीण जाधव तिरंदाज, त्यानंतर बघा अविनाश साबळे जलतरणपट्टू, त्यानंतर सर्वेश कुशारे बॅडमिंटन आणि स्वप्नील कुसाळे उंचवडी. बरोबर जोडी ओळखा म्हणून सांगितले. तर याच्यामध्ये बघा परवीन जाधव तिरंदाज हे बरोबर आहे. तर अविनाश कुसाळे जलतरणपट्टू नाही आहे, तो ऍथलीट आहे, जलतरणपट्टू होणार नाही, पुण्यामध्ये नाही आहे तो. त्यानंतर सर्वेश कुसाळे बॅडमिंटन हे पण नाहीये बघा, सर्वेश कुसाळे. स्वप्नील कुसाळे म्हणले, स्वप्नील कुसाळे उंचवडीमध्ये नाही येतो, तो कशामध्ये आहे, शूटिंग मध्ये आहे बघा, रायफल शूटिंग याच्यामध्ये येतो. त्यामुळे बरोबर जोडी कुठली आहे तर इथे आहे परवीन जाधव तिरंदाज मध्ये, हे बरोबर उत्तर आहे. बाकीचे चुकीच्या जोडी. योग्य जोडी ओळखा म्हणले परवीन जाधव तिरंदाज मध्ये. ठीक आहे. स्वप्नील कुसाळे कोल्हापूरचा खेळाडू आहे, त्याने परवा ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवले. तर तो उंच उडीमध्ये नाहीये, तर तो शूटिंग मध्ये आहे, रायफल शूटिंग. ठीक आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली? आता जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यावरती परिषद पार पडली. तर ती कुठे पडली? दिल्लीमध्ये, जुलै 2024 मध्ये. करंटचा प्रश्न येतो. अमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत असं विचारले. अमेझॉन कंपनीचे बघा, बिल गेट्स म्हटलं तर आपण काय म्हणतो, मायक्रोसॉफ्ट आहे, येते लक्षात. त्यानंतर मार्क झुकेनबर्ग आपण काय म्हणतो, फेसबुक. त्यानंतर सुंदर पिचाई याच्यासाठी काय म्हणतो आपण, गुगल. आणि मग हे कोण आहेत, जेफ बेझोस हे आहेत बघा, अमेझॉन कंपनीचे प्रमुख आहेत, येते लक्षात. बघा याच्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहे आपण, अयोग्य जोडी ओळखा. तर इथं बघा आंध्र प्रदेश आणि चंद्रबाबू नायडू ही जर जोड्या बघितल्या तर राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, तर ही जोडी बरोबर आहे, आंध्र. त्यानंतर बघा तामिळनाडूचे कोण आहेत, MK स्टॅलिन हे बरोबर आहे. त्यानंतर ओडिशा मोहन चरण मांझी हे पण बरोबर आहे. झारखंड ही चुकीची जोडी आहे. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवीर दास नाही आहेत, चुकीची जोडी आहे ती. बघा मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली आहेत, त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा. चुकीची नावे बदललेत बघा. करी रोडचं नाव दिले लालबाग, हे बरोबर आहे. त्यानंतर चर्नी रोडला काय केले, गिरगाव असं नाव दिले, हेही बरोबर आहे. मरीन लाईनला मुंबादेवी असं नाव दिले, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त इथं किंग्ज सर्कल जे आहे माझगाव ही चुकीची जोडी आहे. याला काय नाव दिले माहिती का, पार्श्वनाथ दिले. काय नाव दिले, पार्श्वनाथ असं नाव दिले बघा, पार्श्वनाथ ही बरोबर आहे. इथे लक्षात, ही चुकीची जोडी आहे, त्यामुळे या ठिकाणी बरोबर पर्याय काय ना ड. त्यानंतर बघा संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कुठली संस्था कुठल्या शहरामध्ये आहे? तर इथं काय झाले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी हे पुणे, बरोबर आहे जोडी, एकदम बरोबर आहे. त्यानंतर काय झाले, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक मध्ये आहे, हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र कोलकाता हे सुद्धा बरोबर आहे. फक्त चुकीची कुठली माहिती का, यू आर राव सॅटेलाइट सेंटर हे हैदराबाद मध्ये नाहीये, हे चुकीचं आहे. हे कुठे आहे बघा, बंगळुरू मध्ये आहे. ठीक आहे, हैदराबाद हे चुकीचं आहे. त्यामुळे या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा म्हणून सांगितले, तर हे ड ही चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर बघा 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा म्हणले. 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चुकीची जोडी विचारले. लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालाय? तर हे बघा कांतारा हे बरोबर आहे. लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कांतारा हे सुद्धा बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? रिषभ शेट्टी, बरोबर उत्तर आहे, येतं लक्षात. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विचारले आणि गुलमोहर लिहिले. गुलमोहरला पुरस्कार मिळालाय पण तो मराठी नाहीये. गुलमोहर हा कुठला हिंदी चित्रपट आहे, येतं लक्षात, हिंदी. मग सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोण आहे? तर हिंदी नाहीये, हे चुकीचं आहे. तर इथं काय बघा, वाळवी, कुठला हे वाळवी हा मराठी चित्रपट आहे, त्याला सर्वोत्कृष्ट मराठी म्हणून मिळाले. तर चुकीची जोडी ओळखा म्हणले, हे चुकीची जोडी आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या हे सुद्धा बरोबर उत्तर आहे. चुकीची कुठली आहे? तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी पाहिजे होतं, त्यांनी काय लिहिले तिकडे गुलमोहर. अशा पद्धतीने आपण 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण बघितलंय. गणित असेल, बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, त्याचबरोबर GS GK करंटचे प्रश्न सुद्धा आपण बघितले आणि त्याचबरोबर आपण चालकचे सुद्धा प्रश्न, सर्व प्रश्नांचं एक आणि एक प्रश्नांचं विश्लेषण बघितले. अतिशय सोपा पेपर होता. फक्त ज्यांना पेपर काळजीपूर्वक वाचला, पर्याय व्यवस्थित वाचलेत, सिली मिस्टेक केलं नाही, त्याची यावर्षी हमखास पोस्ट आहे. धन्यवाद. आपण लवकरच भेटणार आहे.